पण याच्या पलीकडे आपला प्रश्न गंभीर आहे. तो प्रश्न गंभीर काय की 22 गावात पाणी नाही. माव्यात अख्ख्या जिल्ह्यात पाणी नाही. तुमचा प्रश्न गंभीर आहे. 22 गावात पाणी नाही. पण 22 गावात पाणी नाही ही गंभीर परिस्थिती आहे. तुमच्या शेतीला पाणी नाही म्हणून गंभीर परिस्थिती आहे. आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून आमची गंभीर परिस्थिती आहे. पाणी तेच आहे, फरक फक्त वेगळा आहे. तुम्हाला शेतीला नाही, आम्हाला प्यायला नाही. गांभीर्य तेवढंच आहे की तुमच्या शेतीला मिळालं तर तुमच्या पिढ्याचं कल्याण होणार आहे. आणि तुमच्यासारखं आमच्या शेतीला जर मिळालं तर आमच्या इकडले सुद्धा लोक इकडे ऊस तोडायला येणार नाही, तिथं ऊस पिकवितील अशी परिस्थिती आहे. पण आता हा प्रश्न मार्गी लावायचा कसा? हा प्रश्न जर मार्गी कोण लावू शकतं? आजपर्यंत हा प्रश्न मार्गी लावायचा कुणी प्रयत्न जर केला असेल, मामाने सांगितलं महायुतीचे अनेक मान्यवर नेते, पण मी आज आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, उभ्या महाराष्ट्रात आज दुष्काळ आहे. या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेतल्यामुळे या देशात पहिल्यांदा आपलं एक राज्य आहे की राज्याने शेतकऱ्यासाठी 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली. आणि कधी नाही ते या देशात सर्वाधिक फायदा 97 लाख शेतकऱ्यांचा या महाराष्ट्रात पीक विमा योजनेचा झाला. पण हा फायदा होत असताना उद्या या 22 गावाचा प्रश्न सोडवायचा. तर हा 22 गावाचा प्रश्न सोडवायचा असेल तर याला निधी फार मोठा लागणार आहे, यातला भाग नाही. एकदा का या त्रिदेवांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा साहेब आणि इथले 2 देव आणि त्याच्यात मला एक अर्धा धारा तोंडी लावायला मामा म्हणजे मागा असतो ना तुमच्या. तर हा 22 गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतीच्या आम्हाला प्यायचंच आहे हो, दुसरं आम्हाला शेतीचं तर लय लांब राहिलं. पण बरं झालं तुम्ही किती गंभीर आहेत बघा. आमच्या पिण्याच्या पाण्याचा शब्द पिण्याचा आला तरी तुम्हाला ते जमत नाही, आम्हाला शेतीलाच पाहिजे. पण तुमच्या शेतीचा प्रश्न मार्गी लावून देण्याची जबाबदारी आणि शब्द मी महाराष्ट्रात अनेक नेते पाहिले, अनेक नेत्याच्या सोबत काम केलं. महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या अनेक नेतृत्वाच्या सोबत सावलीसारखा राहिलेलो आहे. पण एकदा का जनतेला, एकदा का व्यक्तीला, एकदा का समूहाला जर काम करतो म्हणून शब्द दिला आणि तो शब्द पूर्ण करणारा जर या महाराष्ट्रात कुठला नेता असेल तर त्याचं नाव आहे अजितदादा पवार, दुसरं कुठलं नाही.